मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी इथं सर्वात महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शेती पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कर्ज काढून ठेवलं आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि एक दुःखद बातमी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांनी एक समिती नेमली, यासाठी एक स्थापन समिती केली. शेतकऱ्यांचं खरंच शेती पिकासाठी 2020 पासून तर 2025 पर्यंत इथं कर्ज काढलं आहे का, हे बघासाठी त्यांनी समिती नेमली. कारण बघा, सरकारला असं समजायला आलं की अनेक शेतकरी बांधवांनी शेती पिकाच्या नावाखाली कर्ज काढून इथं जसं की चैनीच्या वस्तू जे काही कर्ज घेतलं, घर बांधले, फॉर्च्युनर गाड्या घेतल्या, मोठमोठे त्यांनी कामं केले, कारा घेतल्या. परंतु आता त्यामुळे सरकारने समिती स्थापन करून या शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं करण्याचं आता ठरवलं आहे. सरकारने एक नवीन यादी आता तयार केलेली आहे. त्या यादी तुम्हाला नक्कीच बघायचं आहे, ज्यामध्ये केवळ आता निवड इथं शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे. गेल्या 5 वर्षापासून जे शेतकरी या कर्जमाफीची वाट बघत होते, अखेर सरकारने कर्जमाफी कधी होणार याची अधिकृत तारीख देखील जाहीर केलेली आहे. तुम्हाला देखील तारीख माहीतच असेल. आता ते तारीख नक्की कोणतीच असणार आहे तर बघा, तुम्हाला माहीत नसेल तर एकदा मी सांगून देतो. 30 जून 2026च्या आतमध्ये कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे होणार आहे. मोजक्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आता स्थापन केलेली आहे. शेतकऱ्यांचा आता मोठा इथं धक्का देखील त्यांना बसणार आहे. कारण की कायमस्वरूपी जे कर्ज आता काढलेलं शेतकरी असणार आहे, तर त्यांनी खरोखर इथं कर्ज काढलेलं आहे का, आणि जर काढलं असेल तर त्या शेतकऱ्यांची जिथं कर्जमाफी होणार, बाकी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. आणि त्यासाठी आता सरकारने काही इथं तुम्हाला डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्र आता सादर करण्यासाठी सांगितलेले आहे. ते देखील मी तुम्हाला नक्कीच सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता सर्वात मोठा धक्का म्हणजे बघा, अनेकांना वाटत होतं आपलं कर्ज इथं नक्कीच माफ होईल, असं प्रत्यक्षात इथं बहुतांश शेतकरी या यादीतून आता सरकारच्या माध्यमातून आता जसे की पडताळणीप्रमाणे इथं बाहेर पडले जाणार. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नेमकं आता कोणते कर्ज इथं माफ होणार आहे. इथं सर्वांची इथं कर्ज माफ होणार नाही. इथं असे त्यांनी सांगितलेलं आहे, कर्ज तर माफ होईल, परंतु आता कोणते शेतकऱ्यांचं माफ होईल ते आम्ही ठरवणार आहे. बघा, अटी सरकारने आता घातलेल्या आहे. सरकारने कोणकोणत्या जिल्ह्यांचा पहिला टप्पा इथं घेतलेला आहे, तर तो टप्पा देखील मी तुम्हाला सांगतो. कारण की बघा, शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन धक्का देणारे निर्णय इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इथं घेण्यात आलेले आहे. आता त्यामध्ये 2 ते 3 दिवस झाले. आता सरकारने एक बैठक घेतली. सरकारने आज एक विचित्र निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांना मोठा धक्का तर काही शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी इथं खडचड उडलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर खरंच शेती पिकाच्या नावावर कर्ज काढलं असेल तर चिंता करू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. कारण की बघा, मी तुम्हाला काही डॉक्युमेंट सांगणार आहे. ते डॉक्युमेंट तुम्हाला सादर करून घ्यायचे आहे. कारण की तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्ज काढलं असेल तर त्यांना देखील कर्जमाफी मिळणार नाही. तर बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते डॉक्युमेंट जमा करून ठेवायचे आहे. बघा, यंदा सरकारने मोठी घोषणा करून सरसकट कर्जमाफी करणार. कारण अनेकांनी शेती पिकासाठी आता या ठिकाणी कर्ज काढले, परंतु त्यांची कर्जमाफी आपण करणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी खरोखर शेती पिकाच्या नावावरती कर्ज काढलं, त्याच्या 2 आठवड्यामध्ये आपण कर्जमाफी करणार, असं मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख सांगून जाहीर करून टाकलेली आहे. आता सर्व शेतकरी बांधव प्रचंड प्रमाणामध्ये इथं खुश झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना जसे की रडण्याची परत इथं एकदा आलेली होती, परंतु आता ते पाणी आता सरकारने दूर केलेली आहे. तुमची कर्जमाफी सरकार करणार. डॉक्युमेंट सांगण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनेची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांची आता सर्वात मोठी इथं आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगतो, डॉक्युमेंट सांगतो. बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना या ठिकाणी आता सांगून टाकलेलं आहे, धनदांडे म्हणजे आता शेतकरी कर्जमाफीची जे वाट बघत असेल त्यांची कर्जमाफी आपण करणार नाही. मोठमोठे फार्म हाऊस ज्यांनी बांधलेले आहे, मोठमोठ्या कारा, मोठमोठ्या गाड्या, सोन्याची चेन, आणि त्यांनी जसं की फॉर्च्युनर, BMW, स्विफ्ट वगैरे ज्या काही त्या कारा यूज करत असेल तर या शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करणार नाही. कोणत्या निकषानुसार आता तुमची कर्जमाफी होणार आहे, नेमकं कोणाकोणाला आता इथं कर्जमाफी यादीमध्ये आता त्यांचं नाव टाकलेलं आहे, हे देखील तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. बघा, उच्चस्तरीय समितीची नियुक्ती आज झालेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या अटीनुसार कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात येणार, अधिकृतपणे माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आजपर्यंत फक्त सोशल मीडियावरती अफवा पसरवलेल्या होत्या की कर्जमाफी होणार, कर्जमाफी होणार. सरसकट सर्व शेतकऱ्यांची
शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, परंतु आता मुख्यमंत्री महोदयांनी इथं आता सांगितलं की सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करणार नाही. पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार त्यांनी अधिकृतपणे आता माहिती देऊन टाकलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता समितीमध्ये 5 अटी निश्चित सरकारच्या माध्यमातून केल्या आहेत. आता या 5 अटीच्या नियमानुसार आता सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. अटीनुसार ठरणार आहे की तुमची कर्जमाफी होणार की नाही होणार. बघा आता गेल्या 5 वर्ष म्हणजेच 2020 पासून तर 2025 पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी इथे शेती पिकाच्या नावाखाली कर्ज काढून इतर जसे की शेतीचे कामं त्यांनी केले, मोठमोठे घर बांधले आणि मोठमोठ्या कार देखील त्यांनी घेतलेल्या आहे. आता बघा राज्य सरकारने यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांची पडताळणी करून यामध्ये आता भरपूरशा मात्रामध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे. जवळपास बघा इथे साधारणपणे 90 लाख शेतकरी आता शेती पिकासाठी कर्ज काढलेले असून त्यापैकी जवळपास 30 लाख शेतकरी यासाठी अटीमधून आता डायरेक्ट अपात्र ठरण्याची शक्यता त्यांनी वर्तवण्यात आलेली आहे. आता सर्वात पहिली अट म्हणजे बघा त्यांनी सांगितलेली आहे की अधिकृतपणे बातमीमध्ये त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे, हे माहितीनुसार त्यांनी सांगितलेलं आहे. बघा मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोणत्या अटीनुसार कोणाची इथं कर्जमाफी होणार मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओला तुम्हाला नक्की बघायचं आहे. सर्वात पहिली अट बघा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील जर का असेल तर तुम्हाला इथं कर्जमाफी मिळणार. त्यामध्ये हे समजून येणार आहे की बघा श्रीमंत शेतकरी बघा श्रेणीमध्ये इथं गणला इथं जाणार नाही आणि त्यांची बघा इथं त्यांना कर्जमाफी आपण देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांचं 2.5 लाखाच्या आतील इथं उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न त्यांनाच आपण कर्जमाफी द्यावं. तर त्यानंतर बघा त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची अपात्रतेची यादी आणि पात्रतेची यादी कशी ओळखायची. बघा तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तर जर का तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड नसेल तर तुम्हाला कदाचित कर्जमाफी मिळणार नाही. आणि जर का तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल आणि तुम्ही बघा इथं चुकीच्या पद्धतीने शेती पिकाच्या नावाखाली कर्ज काढून मोठमोठे कामे तुम्ही केली असेल ते देखून आता सरकारने ओळखणार आहे. बघा त्यासाठी आता सरकारने सांगितलेलं आहे की इन्कम टॅक्ससाठी आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमचं पॅन कार्डवरती आपण आता बघा पैशाचा व्यवहार म्हणजे जितकं काही ट्रान्झॅक्शन आपण करत असतो ते पॅन कार्डचे बघा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजे आयकर विभाग इन्कम टॅक्स विभागाला इथं माहिती पडत असते. तर त्यावरती सर्व तुमचे ट्रान्झॅक्शन अवेलेबल असते. त्यामधनं आता समजणार आहे की तुमची कर्जमाफी इथं होणार की नाही होणार. त्या व्यतिरिक्त बघा भरपूरशा शेतकरी बांधवांनी अजूनपर्यंत जे आता गोरगरीब आणि गरजूवंत शेतकरी असणार आहे, जे शेतकरी आता बघा 1 ते 2 वर्ग शिकलेले नसणार आहे तर त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत माहीत नाही की फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी अनिवार्य असते. परंतु शेतकरी बांधवांना मी तुम्हाला समजून देत आहे की बघा आता तुम्हाला फार्मर आय डी अत्यंत आवश्यक असणार आहे. तुम्ही आतापर्यंत फार्मर आय डी काढली नसेल तर काढून घ्या. कदाचित तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असूनही फार्मर आय डी नसल्यामुळे तुम्हाला अपात्र होण्याची इथं गरज पडणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्यायची आहे. बाकी बघा तुमचा जर का बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक असेल, तुमच्याकडे व केसरी राशन कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल. रहिवासी दाखला यासाठी की तुम्ही महाराष्ट्र रहिवासीचे इथं कायमस्वरूपी रहिवासी आहात तर त्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे. बाकी हे सर्व डॉक्युमेंट क्लिअर असेल तर तुम्हाला 100% कर्जमाफी मिळणार आहे. बाकी कर्जमाफी संदर्भातील असलेच महत्त्वाची माहिती होती. तर अशी शेती संदर्भातील माहिती दररोज तुम्हाला जर का पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.